हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. गाईज आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि गाईज आज ॲक्च्युली सीन काय आहे की आज आहे 4 डिसेंबर आणि माझे मम्मी पप्पा आणि आपले डोंबिवलीची आजी हे तिघं चालले आहेत कर्नाटकला. आज निघणार आहेत. तर पनवेलला त्यांची गाडी ट्रेनने चालले. सो पनवेलला ट्रेन आहे आणि मी विचार केला आता आपल्या घरात बसून बसून तर कंटाळा येतो. तर म्हणजे एकदा कसं आहे, सकाळी कॉलेजला जायला लागतो. कॉलेजवरनं घरी आलो तर मग घरीच असतो आपण. आपलं काय असं बाहेर वगैरे जात नाही. संध्याकाळी फक्त जिमला जातो बस. सो मला आलं तर कंटाळा. तर मी विचार केला जरा डोंबिवलीला जाऊ आपण. तिकडं ओम वगैरे आहे, तिकडं ब्लॉग्स वगैरे होतील आपले आणि मस्त एन्जॉय वगैरे करू. सो आज आपण चाललेलो आहे डोंबिवलीला. मग तिकडूनच हे पनवेलला वगैरे निघतील. पनवेलला त्यांची ट्रेन आहे ना. सो पनवेलला हे निघतील आणि मला सर्दी पण झाली आहे. तर जरा सकाळपासून वाट लागली. आज कॉलेजला पण गेलं तर असं मी. सो तिकडं काय झालं तर नाही नीट, म्हणजे बरोबर मजा नाही आली. यावेळी मित्र जास्त नव्हती ना, दोघं तिघंच होतो आम्ही. तर चला तर नंतरच भेटतो, आम्ही निघतो आहे ना. सो चला. ओके गाईस, तर ॲक्च्युली मला झाली सर्दी आणि ॲक्च्युली सिंगायला आहे की लेट झाला आम्हाला निघाला. तर आता वाजले 8:15 8:30 वाजलेत आणि कल्पित द्यायची रिक्षा येते. हे बघा दादूस आला घेऊन येते आपल्यासोबत. हे आता झालं मी जरा कामावर ना आणि आता हे आपलं जरा मदत करतोय. तर नंतर मला भेटतो. तर फायनली आता आपण डोंबिवलीला पोचलेलो आहे आणि आता थोड्या वेळातच ओम वगैरेला बोलवतो जरा ओमला. तर आपला मनोरंजन पण होईल, टाईमपास जरा. ओमला बोलवतो. हॅलो, ये लवकर. आल राईट. ओके गाईस, तर बघा आता ओम पण आलेला आहे इथं. काय रे सांगा, थंडीच नाही थंडी गरमी होती. आणि जवळ त्याला कॉल केलेला, त्यानंतर 10-20 मिनिटानंतर आला भाई. आणि काय रे मी ऐकलं आता आग्री महोत्सव चालू होते. डेट आली 10 तारीख, आत्ता आम्ही बघितलं तिथे. तर काही 10 ते 17 तारखेला आग्री महोत्सव डोंबिवलीत. तुम्ही पण या जरा, मी पण जरा नंतर येईल. 18 तारखेला 20 तारखेला संपल्यावर येईल. संपल्यावर येऊ काय कशी. तर आधीच येऊ, जरा एन्जॉय वगैरे करू आपण पण. ब्लॉग काय ह्याचा आग्री महोत्सव. हां, आग्री महोत्सव ब्लॉग तर येतीलच. हे बघा काय करतो जरा भाई. एडिटर झालाय हे काय गाईस. हे बघा आपला कार्तिक खान. अजून एक फोटो दाखवतो काय. अरे हे काय, हे कधी बाहेर गेलतो तेव्हा ते मंदिराच्या इथे गेलतो माहिती आहे ना. हा बापरे, हे खतरनाक रे. हा कधी येतोय? आज केलेला पबजी. तो आज पबजी खेळू आम्ही. तर तेव्हाच दाखवता नाही, तेव्हा तो खेळत असेल. तर कार्तिक उद्या येईल ना. तर उद्या येईल. उद्याचा एक नवीन ब्लॉग बनवू आपण. तर बघा हा ब्लॉग जरा छोटा असेल. आणि उद्या आहे पप्पांचा बड्डे आणि हे आजच चालले रात्री आता 12 वाजता. हे बघा आजी आले आणि आता हे निघत आहेत कर्नाटकाला. यायचं टाकी काय काय काय. अरे वा, दोघांना 2500 तुला 10 रुपये देतो. त्या निघतायत सगळी बघा कशा निघाले. योबाला इथं आवाज पण नाही. मी त्या खालीच होतो ना. चला.